नमस्कार. या पवित्र श्रावण महिन्याच्या निमित्ताने आम्ही तुमच्यासाठी एक विशेष व्हिडिओ घेऊन आलो आहोत. पुण्याचा इतिहास हा केवळ युद्धांचा आणि गडांचा नाही, तर इथल्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक वारशाचाही आहे. आज आपण एका अशा पवित्र ठिकाणी चाललो आहोत जेथे पाऊल ठेवताच मनाला एक वेगळी शांतता मिळते. विचार करा, ज्या पायऱ्यांवरून आज आपण चाललो आहोत, कुणी एकेकाळी त्या पायऱ्यांवर साक्षात राजमाता जिजाऊंचे पाऊल पडले होते. या विचाराने देखील अंगावर शहारे येतात. तर आपण दर्शन घेणार आहोत पुण्याच्या पाषाण बाणेर परिसरातील तब्बल 900 वर्ष जुन्या स्वयंभू अशा श्री सोमेश्वर महादेव मंदिराचे. चला तर माझ्यासोबत अनुभवूया या ऐतिहासिक वास्तूचा दिव्य प्रवास. पुणे रेल्वे स्टेशनवरून बाणेर किंवा पाषाणसाठी थेट PMPL बस मिळतात. तसेच स्वतःच्या वाहनाने किंवा ओला उबेरने शिवाजीनगरहून बाणेर पाषाण लिंक रोडने 35 ते 40 मिनिटात तुम्ही येथे पोहोचू शकता. मित्रांनो, हे बाणेरचे सोमेश्वर मंदिर साधारण 900 वर्ष जुने म्हणजेच यादव किंवा प्राचीन काळातील असल्याचे मानले जाते. पण याचे सर्वात मोठे ऐतिहासिक वैशिष्ट्य म्हणजे 17व्या शतकात जेव्हा छत्रपती शिवाजी महाराज आणि राजमाता जिजाऊ साहेब यांचे पुणे येथील लाल महालात वास्तव्य होते, तेव्हा जिजाऊ नियमितपणे या मंदिरात दर्शनासाठी येत असत. इतकेच नाही तर पेशवे काळात शिवराम भट, चित्राव स्वामी यांना याच परिसरात सोन्याच्या मोहरांचा खजिना सापडला होता, जो त्यांनी नानासाहेब पेशव्यांना दिला आणि त्यानंतर या मंदिराचा जीर्णोद्धार झाला. अशा अनेक ऐतिहासिक रहस्यांची साक्ष हे मंदिर अजूनही देत आहे. मंदिरात प्रवेश करताच लक्ष वेधून घेणारी 40 फूट उंच भव्य दीपमाळ आणि बाजूला गणपती, हनुमान, भैरवनाथांची लहान मंदिरे या वास्तूला परिपूर्ण बनवतात. तसेच मंदिराच्या बाजूला विकसित केलेले निसर्गरम्य सांस्कृतिक गार्डन इथल्या जुन्या संस्कृतीची आणि शांततेची अनुभूती देते. बागेतली हिरवळ, बसण्याची उत्तम सोय आणि शांत वातावरणामुळे हा परिसर वीकेंडला किंवा संध्याकाळी वेळ घालवण्यासाठी अगदी उत्तम मानला जातो. या मंदिराचे मुख्य आकर्षण म्हणजे इथले स्वयंभू शिवलिंग. हे शिवलिंग मानवनिर्मित नसून स्वयंभू प्रकट झाले आहे. मंदिराची रचना हेमाडपंथी शैलीतील असून गाभाऱ्यात जाताना आपल्या जुन्या वास्तुकलेचा अद्भुत अनुभव येतो. मंदिराच्या मागून वाहणारी राम नदी, मुळा नदीची उपनदी आणि तेथील घाट या ठिकाणांची पवित्रता आणखी वाढवतात. पूर्वीच्या काळी या परिसराला पेठ जिजापूर म्हणून ओळखले जायचे. या गर्भगृहाची रचना अतिशय खास आहे. मुख्य सभामंडपातून आत जाताना हे शिवलिंग जमिनीच्या पातळीपासून थोडे खाली स्थित आहे. हे या मंदिराच्या प्राचीन वास्तुकलेचे एक मोठे वैशिष्ट्य आहे. शिवलिंगावर सतत जलाभिषेक व्हावा यासाठी वरच्या छतावरून एक पितळी अभिषेक पात्र टांगलेले असते, ज्यातून महादेवावर पाण्याची अखंड धार सतत वाहत असते. मुख्य गर्भगृहातील स्वयंभू शिवलिंगासोबतच मंदिराच्या अंतराळात आणि प्रांगणात इतर लहान शिवपिंड व गणपती, हनुमान, भैरवनाथ यांची मंदिरे देखील पाहायला मिळतात. बाणेरच्या या श्री क्षेत्र सोमेश्वर मंदिराविषयी एक अतिशय रंजक आणि लोकमुख असणारी आख्यायिका सांगितली जाते. आजपासून सुमारे 700 ते 900 वर्षापूर्वी या परिसरात घनदाट झाडी आणि गोठा होता. त्या काळात एक गाय दररोज एका विशिष्ट ठिकाणी जाऊन उभी राहायची आणि स्वतःहून दूध त्या जमिनीवर असलेल्या एका वारुळावर सोडायची. हे दृश्य बऱ्याचदा एका गुराख्याने म्हणजेच गोपाळाने पाहिले. त्याला खूप आश्चर्य वाटले की ही गाय रोज येथेच येऊन दूध का वाहत आहे. या घटनेनंतर त्या गुराख्याला रात्री स्वप्नात प्रत्यक्ष भगवान शंकराने दृष्टांत दिला आणि त्या जमिनीखाली दडलेले शिवलिंग बाहेर काढण्यास सांगितले. जेव्हा ती जागा खणण्यात आली तेव्हा तेथे हे सुंदर स्वयंभू शिवलिंग आढळून आले. तेव्हापासून हे ठिकाण एक अत्यंत जागृत आणि पवित्र देवस्थान मानले जाऊ लागले, जेथे नंतर यादव काळात आणि पुढे राजमाता जिजाऊंच्या काळात या मंदिराचा मोठा विस्तार व जीर्णोद्धार करण्यात आला.
मंदिराच्या अगदी पाठीमागून राम नदी वाहते. ही राम नदी पुढे जाऊन मुळा नदीला मिळते. या नदीमुळे मंदिराचा संपूर्ण परिसर अत्यंत रमणीय आणि शांत वाटतो. पूर्वीच्या काळी या नदीचे पाणी अतिशय पवित्र मानले जायचे आणि संतांच्या किंवा शिवकालीन काळात या घाटांचा वापर स्नान किंवा पूजेसाठी केला जायचा. जवळच चक्रतीर्थ नावाचा एक नैसर्गिक झरा आहे, ज्यातून वर्षभर पाणी वाहत राहते. हे या ठिकाणचे आणखी एक मोठे वैशिष्ट्य मानले जाते. बाणेरच्या सोमेश्वर मंदिराच्या प्रांगणात असलेल्या 12 ज्योतिर्लिंगाच्या प्रतिकृती बद्दल काही विशेष माहिती अशी आहे की या मंदिराच्या परिसरात भारताच्या वेगवेगळ्या कानाकोपऱ्यात असलेल्या 12 ज्योतिर्लिंगाची सुंदर आणि आकर्षक स्थापना करण्यात आली आहे. जर एखाद्या व्यक्तीला प्रत्यक्ष गुजरातचे सोमनाथ, आंध्र प्रदेशचे मल्लिकार्जुन, मध्य प्रदेशचे महाकाळ किंवा वाराणसीचे विश्वनाथ अशा सर्व 12 ठिकाणी जाऊन दर्शन घेणे शक्य नसेल, तर तो भाविक बाणेरच्या या एकाच मंदिरात येऊन या सर्व ज्योतिर्लिंगाचे मनोभावे दर्शन घेऊ शकतो. या सर्व प्रतिकृतीची रचना अत्यंत बारकाईने आणि नियमबद्ध पद्धतीने केली आहे. प्रत्येक प्रतिकृती मागे त्या ज्योतिर्लिंगाचे नाव स्पष्टपणे लिहिलेले असते, ज्यामुळे लहान मुलांपासून ते ज्येष्ठांपर्यंत सर्वांनाच देशातील 12 ज्योतिर्लिंगांची नावे आणि स्थानांची सहज माहिती मिळते. ज्योतिर्लिंग म्हणजे नेमके काय? ज्योती म्हणजे प्रकाशाचा तेजपुंज आणि लिंग म्हणजे शंकराचे निराकार रूप. सर्वसामान्य मंदिरात मानवनिर्मित किंवा पाषाणाची पिंड असते, पण ज्योतिर्लिंग हे स्वयंभू मानले जातात. पौराणिक कथेनुसार या ठिकाणी भगवान शिवाने स्वतः आपल्या तेजोमय रूपात प्रगट होऊन वास्तव्य केले होते. शिवपुराणात 12 ज्योतिर्लिंगाचा सविस्तर उल्लेख आढळतो. असे मानले जाते की 12 ज्योतिर्लिंगाचे श्रद्धापूर्वक दर्शन घेतल्याने मानवी जन्मातील सर्व पाप कर्म नष्ट होतात आणि आत्म्याला शेवटी मोक्ष प्राप्ती होते. सौराष्ट्रे सोमनाथश्च श्रीशैल्ये मल्लिकार्जुनम उज्जयिन्यां महाकालम ओंकारम अमलेश्वरम पर्लियां वैद्यनाथश्च दाकिन्यं भीमशंकरम सेतुबंधे तु रामेश्वरम नागेशं दारुकावणे वाराणस्यां तु विश्वेशं त्र्यंबकं गौतमी तटे हिमालये तु केदारम कृष्णेशं च शिवालये एतानि ज्योतिर्लिंगानि सायं प्रातः पठेन्नर तप्त जन्म कृतं पापं स्मरणेन विनश्यति. हा श्लोक सकाळी उठून किंवा संध्याकाळी नियमितपणे म्हटल्याने मनुष्याने 7 जन्मामध्ये केलेले पाप नष्ट होतात अशी धार्मिक श्रद्धा आहे. ही 12 ज्योतिर्लिंगाची प्रतिकृती खरंच खूप सुंदर साकारली आहे. फक्त अध्यात्मच नाही, तर मंदिराला लागूनच महापालिकेचे अतिशय सुंदर ग्राम संस्कृती उद्यान पाहायला मिळते. एकंदरीतच या व्हिडिओमध्ये तुम्हाला ऐतिहासिक वारसा, आध्यात्मिक आनंद म्हणजे श्री सोमेश्वर मंदिर व या गार्डनमध्ये महाराष्ट्राची प्राचीन ग्रामीण संस्कृती जिवंत करण्यात आली आहे. गावाकडचे झोपडी वजा घर, शेतीची कामे करणारे शेतकरी, बैलगाडी, पानवठा, 12 बलुतेदार आणि ग्रामीण जत्रेचे हुबेहूब पुतळे येथे पाहायला मिळतात. शहराच्या धकाधकीच्या आयुष्यातून थोडा शांत वेळ घालवण्यासाठी आणि लहान मुलांना आपल्या संस्कृतीची ओळख करून देण्यासाठी हे एक उत्तम ठिकाण आहे. तर मित्रांनो, वीकेंडला कुटुंबियांसोबत किंवा मित्रांसोबत भेट देण्यासाठी हे एक बेस्ट स्पॉट्स आहे. इतिहास, भक्ती आणि संस्कृतीचा संगम असलेला हा अनुभव अजिबात चुकवू नका.
या श्रावण महिन्यात तुमच्या कुटुंबियांसोबत मित्रपरिवारासोबत पुण्याच्या या ऐतिहासिक आणि पवित्र सोमेश्वर मंदिराला नक्की भेट द्या. 12 ज्योतिर्लिंगाचे एकाच ठिकाणी दर्शन आणि शेजारीच असणाऱ्या ग्रामसंस्कृती उद्यानाचा हा सुंदर अनुभव तुम्हाला नक्कीच आवडेल. हा श्रावण स्पेशल व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त शेअर करा.